नवरा बायकोच्या जर केसमध्ये पाहिलं तर भित्रा प्राणी म्हणजे नवरा. पोलीस स्टेशनला केस करतो म्हटलं की घाबरला, समुपदेशांची केस आली की घाबरला, तिथून कॉल आला की घाबरला, सुनावणीसाठी घाबरला. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण घाबरल्यामुळे तिथं काही आपल्यावर कमी कारवाई होते का? किंवा आपण घाबरल्यामुळे तिथल्या कारवाईमध्ये काही खंड येतोय का, प्रॉब्लेम येतोय का, किंवा काही चांगलं होतंय का? किंवा तुमच्या रडण्याने, कागण्याने, तुमच्या गारानं मांडण्याने काही तुम्हाला फायदा होतोय का? तर मित्रांनो, असा कुठलाही फायदा तुमच्या रडण्याने होत नाही, घाबरण्याने होत नाही. उलट तोटा होतो. आणि पुढचा बाजू असेल, प्रशासन असेल, तुमच्या भीतीची, घाबरण्याची आणखीन डबल फायदा घेते. त्यामुळे घाबरू नका. पतिदेव हा पतिदेवच आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्हाला कुठलीही काही इजा होणार नाही. आपल्या वकिलांची मदत घ्या, त्यामध्ये काही होणार नाही. जे व्हायचं ते होणारच आहे. ते कमी करायचा प्रयत्न करायचा आणि लवकरात लवकर न्याय मिळवण्याचा प्रयत्न करायचा. याला म्हणायचं केस लढणं.